ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की अर्जुन ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या गोष्टीवरती काम करत आहे। ती गोष्ट म्हणजे त्याला आश्रमात सापडलेला सोन्याचा तुकडा। तर तो सोन्याचा तुकडा नक्की कोणाचा आहे, कशाचा आहे, कुठून घेतला गेला असेल याबद्दल तो डिटेल्स काढत आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सध्या पाऊस असल्यामुळे थोडस रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला डिस्टर्बन्स होऊ शकतो, त्यासाठी मी तुमच्या सर्वांची माफी मागते। तर इकडे सायली आता स्वतःवरती जे आरोप झालेले आहेत ते पुराव्यानेशी तिथे ते घालवत असते। तो जो तिच्यावर लागलेला डाग आहे तो पुसून टाकत असते, पण तिने आता पुराव्यानेशी प्रियाच्या रूममध्ये काही गोष्टी दाखवलेल्या आहेत। ते म्हणजे तिने खाल्लेले वेपर्स, त्याचबरोबर चॉकलेट बिस्किट, हे सगळं सायलीने दाखवलेलं असतं। आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे तेव्हा ती पूर्णाजी आणि कल्पनाला म्हणालेली असते की तुम्हाला खरंच असं वाटतं का मी उपवास मोडला असेल आणि हे सगळं खाल्लं असेल? आणि मग सगळेजण आता हॉलमध्ये आलेले असतात। पूर्णाजी कल्पना यांना खरंच राग आलेला असतो प्रियाचा, आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट घडते ती म्हणजे पार्सलवाला येतो आणि जो आलेला पार्सलवाला आहे तो आता तिथे येतो आणि म्हणू लागतो की तन्वी सुभेदार हे तुमचं पार्सल आहे असं म्हणत। आता तन्वी सुभेदारच जे पार्सल आहे ते घ्या, लवकर घ्या, मला उशीर होतोय असं म्हणत त्याने ते आणलेलं असतं, कारण तुम्ही पनीर चिली आणि त्याचबरोबर शेजवान फ्राईड राईस हे तुम्ही सांगितलेलं आहे। आणि मग प्रियाच तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं आणि प्रियाची साथ देणारी अस्मिता आहे ती आलेल्या दिवशीच तोंडावर पडलेली असते। प्रियाच तोंड खरंतर खूपच असं बघण्यासारखं झालेलं असतं आणि यात सायली प्रियाला म्हणते की अगं जा ना प्रिया, चायनीज थंड झाल्यावर चांगलं लागत नाहीये, जा पटकन घेती ऑर्डर। आणि तो ऑर्डरवाला प्रत्येक वेळेस म्हणत असतो की अहो लवकर घ्या ना असं तो बोलत असतो आणि तिथेच आता वाट लागलेली असते ती म्हणजे प्रियाची। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्यानंतर इकडे अर्जुनला जो सोन्याचा तुकडा सापडलेला आहे त्याचे डिटेल्स अर्जुन शोधत आहे। चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। अस्मिता घरी आलेली असते, सायली म्हणत असते की मी सगळ्यांसाठी खिचडी बनवायला घेते आणि सायलीने अस्मितालाही पर्सनली विचारलेलं असतं की तिलाही खिचडी हवी आहे का, परंतु इकडे मात्र घडतं असं की सायली जेव्हा असं म्हणते तेव्हा अस्मिताच तोंड वाकड झालेलं असतं आणि जे तोंड वाकड झालेला आहे ते पाहून लगेचच कल्पना म्हणते नाही तुला जर दुसरं कोणाच्या हातची खिचडी खायची नसेल तर मला काय वाटत माहिती आहे का की मी तुला स्वतः माझ्या हाताने बनवून देते असं ती बोलत असते। तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात। प्रतापलाही ही गोष्ट आवडलेली नसते, कारण जे काही घडलेलं असतं ते फक्त आणि फक्त प्रियामुळे घडलेलं असतं। तरीही सायलीवरती प्रत्येक वेळेस आरोप केले जात असतात आणि ही अस्मिता आल्यावर आता तिचे नक्कीच वेगळे आता कांड सुरू झालेले असतात। पण ती अस्मिता कशा पद्धतीने तोंडावर पडत आहे हे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर अस्मिताची ही नाटक चाललेली असतात आणि अस्मिता ही आता लाडकी लेक कल्पनाची आणि त्यामुळे इतक्या 2-3 महिन्यानंतर आली म्हणजे आता झालं तिचे लाड पुरवायला सुरुवात झालेली असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता अश्विन त्याचबरोबर सगळेजण तिथे असतात। तेव्हा इकडे लगेचच अस्मिता म्हणत असते की मी थोडीशी खिचडी खाईल आता, पण दुपारी मात्र पौष्टिकच जेवण म्हणजे आपलं साधं जेवण असतं ना तेच जेवेल, कारण मला ना ते खिचडी वगैरे उपवासाचे पदार्थ जास्त नको आहेत, मला आता पौष्टिकच खायला सांगितलेलं आहे असं तिचं म्हणणं चाललेलं असतं। आणि तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की काय, तेव्हा इकडे कल्पना तिला म्हणते म्हणजे मला जे वाटते तेच आहे नाग अस्मिता असं कल्पनाच म्हणणं असतं। तेव्हा अस्मिता म्हणते की हो आणि लाजायला सुरुवात करते म्हणजे आता अस्मिता आणि कल्पना दोघीही खुश झालेले असतात। सायलीलाही ही गोष्ट कळलेली असते नक्की अस्मिता काय म्हणालेली आहे, मग सायली ही खुश झालेली असते। सगळ्या अर्जुन अश्विन सगळेजण तिथे असतात। अश्विनच्याही लक्षात येत नाहीये नक्की हिला काय बोलायचं आहे ते। असं बोलल्यानंतर मात्र इकडे अश्विन म्हणत असतो अरे मला सांगा ना कोणीतरी काय झालेल
आहे मला का सांगत नाही तुम्ही कोणी असं म्हणत अश्विन विचारत असतो आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळत की आता कल्पना सांगते की अरे अस्मिता आई होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही दोघं मामा होणार आहात हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि मग अर्जुन लगेच येतो अस्मिताला मिठीत घेतो आणि तिला कांग्रॅच्युलेट करतो अस्मिता ही अर्जुन आणि त्याचबरोबर अश्विनची मोठी बहीण आहे आणि ती कशीही वागत असली तिच्याकडे जबाबदारीची जाणीव नसली ती चुकत असली तरीही अर्जुन मात्र प्रत्येक वेळेस तिला समजवून घेत असतो कारण तिच्या बाबतीत जे काही घडत आहे त्याबाबतीत त्याला असं वाटत असतं की ठीक आहे अजून ती तेवढी अल्लड आहे ना आपण तिला समजून घेतलं पाहिजे असं म्हणून तो समजून घेत असतो लगेचच जी प्रिया लाडाची आहे ती आता अस्मिताच्या जवळ जाते आणि अस्मिताला म्हणू लागते की खरंच अस्मिता आणि इकडे मग कल्पना म्हणत असते की आता सगळ्याच प्रमोशन झालं असं बोलत असते तेव्हा प्रिया पण मोठेपणा सांगायला लगेचच म्हणू लागते की हो आता सगळ्याच प्रमोशन झालेलं आहे आणि मग ती म्हणत असते की अश्विन आपण दोघं मामा मामी होणार आहोत त्याचबरोबर आई तू आजी होणार आहे पूर्ण आजी आता पणजी होणार आहे असं सगळं तीच बोलणं चाललेलं असतं अर्जुन आणि इकडे सायली पाहत असतात कारण त्यांच्या दोघांचेही प्रमोशन होणार आहे त्यांच्या दोघांचे नाव घेतलं तर हिच्या तोंडाला काय होणार आहे काय माहिती ही काय त्या दोघांचे नाव घेत नाही आणि बिचारी सायली मात्र पाहत राहते पण अर्जुनला ह्या गोष्टी खटकलेल्या असतात पण आता उगीच आपण कशाला मध्ये खोडा घालायचा म्हणून अर्जुन काहीही बोलत नाही त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं जेव्हा हे सगळं चाललेलं असतं तेव्हा मात्र अस्मिता तिथे बोलत असते आणि कल्पना म्हणत असते की ठीक आहे खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की एवढं सगळं चाललेलं आहे आणि मग घरात आता आनंदाचं वातावरण आहे सगळेजण खुश आहेत आणि अर्जुन म्हणत असतो की चला अस्मिताई आता मोठी होणार आहे निदान बाळाला सांभाळण्यासाठी तरी तिला मोठं व्हावे लागणार असते अर्जुनचा टोमणा असतो त्यासोबतच इकडे पाहायला मिळत की आता सुमन जे आहे तो दुधाचा ग्लास घेऊन इकडे प्रतिमाच्या रूममध्ये येते कारण नागराजने तिला तसं सांगितलेलं असतं की ते दूध आहे ते वहिनींना दे कारण त्या दुधामध्ये त्याने जे काही गोळ्या मिक्स केलेल्या आहेत त्यामुळे मेंटली स्ट्रेस येणार असतो सुमनला आणि त्यासाठीच त्यांनी ते केलेलं असतं कारण जोपर्यंत प्रिया होती तोपर्यंत ते सगळं प्रिया सांभाळायची आता प्रिया गेलेली आहे तर ती जबाबदारी आता नागराजवरती आलेली असते आणि नागराजने ती आता पार्नरा करायचं ठरवलेलं असतं का तर जर प्रतिमाची मेमरी परत आली तर नागराजची सगळ्यात आधी वाट लागणार असते म्हणून त्याला भीती वाटत असते तर प्रतिमा म्हणत असते पण मला नकोय दूध त्यावेळेस इकडे नागराज येतो आणि म्हणतो की वहिनी काय हो तुम्ही हे मी एवढं सगळं तुमच्यासाठी एवढ्या प्रेमाने बनवलेलं आहे आणि तुम्ही नाही म्हणताय मी एवढे कष्ट घेतलेले आहेत तेव्हा सुमन सांगत असते की हो प्रतिमा वहिनी आजचे हे जे दूध आहे ते यांनी बनवलेलं आहे त्यावेळेस नागराज म्हणतो असतो किती त्रास घेतलाय मी ते दूध बनवायला कारण मी किचनमध्ये गेलो त्याच्यानंतर पातेलं घेतलं त्यात दूध टाकलं ते गरम केलं नंतर ते ग्लासात ओतलं त्यात चिमूटभर साखर टाकली चमच्याने ढवळलं आणि आता तुम्ही नाही म्हणताय मी रोज तुम्हाला वहिनी दूध देणार आहे तुम्हाला शांत वाटण्यासाठी तेव्हा इकडे प्रतिमा म्हणत असते पण मी शांत आहे माझा मेंदू शांत आहे मला काहीच त्रास होत नाहीये पण आता नागराजने बनवले याचा अर्थ आपण घेतलं पाहिजे तर आपल्या प्रेमाने एवढी काळजी घेतली जाते असं सगळं प्रतिमाच्या डोक्यात येतं आणि त्याचबरोबर ती मात्र तो दुधाचा ग्लास तोंडाला लावते झालं आता प्रतिमाने तर दूध घेतलेलं असतं आणि नागराजने एक सुटग्याचा श्वास घेतलेला असतो आणि तो म्हणालेला असतो की आता रोज मी तुम्हाला दूध देणार आहे इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया आणि अस्मिता दोघी बोलत असतात प्रिया म्हणत असते की अस्मिता तू गेल्यापासून ना त्या सायली जरा जास्त
तच माजली तिने ना जरा आतीच केलेलं आहे आणि बघितलंस ना ती ना खूप पुढे पुढे करत असते तेव्हा अस्मिता म्हणते हो बघितलं ना माझ्या पण कशी पुढं पुढं करत होती पण मेघना तिला भावच देत नाहीये कारण तिची लायकीच नाहीये ती असं म्हणत अस्मिता आता सायलीबद्दल वाईट बोलत असते त्याचबरोबर प्रिया म्हणत असते अगं मला तर खूप भूक लागली मला कळतच नाहीये अस्मिता म्हणते पण पूर्णाजीने आजपर्यंत असं कधीच केलेलं नाहीये ज्याला उपवास करायचा त्यांनी करायचा तेव्हा प्रिया म्हणत असते अग पण करणार काय कस माहिती का मी जर उपवास नाही केला तर मी तोंडावर पडेल ना सायलीने स्वतः तोंड करून सांगितलं की मी तर म्हणे निर्जळ उपवास करणार आहे आता काय करायचं ग तेव्हा अस्मिता म्हणते अग तुला उपवास सहन होत नाही ना मग एक साधी सोपी गोष्ट आहे ना आपण काय करूया माहिती का इथं रूममध्ये बसून खाऊ शकतेस तू तेव्हा प्रिया म्हणत असते पण अग ते बाहेरून अन्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या अस्मिता म्हणते एवढं काय त्याच्यामध्ये अगं माझ्याकडे आहे सगळं माझ्या पर्समध्ये अगदी चॉक वेफर्स बिस्किट राजगियाचे लाडू हे सगळं माझ्याकडे आहे त्यामुळे माझ्या पर्समधला आणून मी तुला देऊ शकते तेव्हा प्रिया म्हणते जा लवकर घेऊन ये आणि त्यानंतर प्रिया म्हणते की आणखी एक गोष्ट काय करू माहिती का पण मी ना ऑर्डर पण करते बाहेरून गरमागरम म्हणजे कसं माहिती का मला काहीतरी चमचमीत खायची पण इच्छा झालेली आहे असं म्हणत ती आता ऑर्डर करायला घेते तेव्हा मात्र अस्मिता म्हणते ठीक आहे इकडे अर्जुन आणि त्याचबरोबर चैतकडे सायली बोलत असतात चैतन्य हे तिथे आलेला असतो आणि मग अर्जुन म्हणत असतो की तुम्ही माझ्यासाठी वरती इथं खिचडी आणलेली आहे तेव्हा सायली म्हणते हो ना तुम्ही खायलाच तयार नव्हता ना म्हणून वरती घेऊन आली आणि मग हा माझा चेला आहे त्याचं काय तेव्हा सायली म्हणते मी त्यांच्यासाठी पण आणते तेव्हा तो म्हणतो की राहू दे आम्ही ना दोघे एकाच प्लेटमध्ये खाऊ तेव्हा चैतन्य म्हणू लागतो की हो कसे माहीत आहे का कॉलेजमध्ये जस आम्ही खायचो ना तसे एका प्लेटमध्ये खाऊन घेतो म्हणजे कॉलेजच्या जुन्या आठवणीही जाग्या होतील असं दोघेजण बोलत असतात आणि दोघेही खुश झालेले असतात फायनली त्यांचं असं म्हणणं असतं की कॉलेजमध्ये असताना जी मजा करायचो ना आम्ही तशा मजा मारून आज सगळं व्यवस्थित होणार आहे हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अस्मिता आणि प्रिया दोघीजणही आता बसलेले असतात ऑर्डर करत असतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की आता पनीर चिलीची ऑर्डर करते आणि त्याचबरोबर शेजवान राईस असं ऑर्डर करायचा आहे चमचमीत म्हणजे खूप चमचमीत आता ही अस्मिता जी इतक्या वेळ खाली बोंबा मारत होती की मला फक्त पौष्टिकच खायच आहे मला फक्त पौष्टिकच खायच आहे आणि आता हिला चायनीज किंवा वेपर्स हे सगळं ब्रळ चालत आहे म्हणजे सगळ्यांना सांगताना तोंड वर करून सांगत होती की मी फक्त पौष्टिक खाणार त्यानंतर इकडे चैतन्य आणि त्याचबरोबर अर्जुन बोलत असतात चैतन्य म्हणत असतो काय झालं तेव्हा सायली म्हणत असते की आता घरामध्ये सगळं बदलतंय चैतन्याला कळत नसतं म्हणजे काय आहे याचा अर्थ तेव्हा सायली म्हणते की इतक्या सगळ्यांना बाहेर सांगायचं नसतं पण तुम्ही घरातलंच आहात ना म्हणून मी तुम्हाला सांगत आहे असं सायली चैतन्याला बोलते आणि म्हणते की अस्मिता ताई आई होणार आहे आणि तुम्ही तेव्हा चैतन्य म्हणतो की मी मामा होणार आहे अर्जुन तुझं प्रमोशन झाल्यावर तू पण मामा होणार आहे असं दोघजण बोलत असतात खुश असतात ज्या अस्मिता ताईच्या बाळामुळे हे दोघेही एवढे खुश आहेत त्या अस्मिताला जराही लाज वाटत नाहीये की आपला भाऊ आपल्यासाठी किती करतो तो आपल्याशी किती प्रेमाने वागतो पण तीच मात्र कस आहे कुत्र्यात शेपूट वाकडते वाकड तीच कधी सरळ होणार नाही तिच्याशी सायली कितीही प्रेमाने वागली तरी ती सायलीला त्रास देतच राहणार आहे तर इकडे आपल्याला पाहायला मिळत की सायली पण खुश असते अर्जुन चैतन्यही खुश असतात इकडे आता स्मिताने तिच्या रूममधून ते सगळं साहित्य आणलेलं असतं आणि दोघेजणी खात बसलेले असतात आणि असलं विचित्रपणे त्यांचं खाणं चाललेलं असतं सगळा कचरा सांडलेला असतो त्यांना जराशीही लाज वाटत नसते त्यांचं जे काही वागणं असतं ते खूप भयानक
असं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळत की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता पाहायला मिळत की हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र आता त्या दोघी खात असतात. तेव्हा इकडे सायली इकडे लगेचच प्रिया बोलत असते की आता पुढचा प्लन एक्झिक्यूट केला पाहिजे ना, आपल्याला पुढे काय करायचं आहे ते, कारण काहीही झालं तरीही आता पुढे ज्या गोष्टी आहेत त्या छान पद्धतीने झाल्या पाहिजेत असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि आता हे सगळं जे काही आहे ना ते सायलीच्या माथ्यावर मारायचं म्हणजे या दोघींनी आता भरपेट खाऊन घेतलेलं असतं आणि आता सायलीच्या नावाने बोंबा मारायला रिकाम्या झालेल्या असतात. मग जेव्हा दोघीही त्या रॅपर्स घेऊन खाली येतात तेव्हा विमल आहे ते निघालेली असते. तेव्हा लगेचच प्रिया येते आणि विमलला विचारते का तू कुठे लेस आता. तेव्हा विमल पण भलतीच हुशार विमल म्हणते की तुम्हाला माहित नाहीये का हो, बाहेर जाणाऱ्या माणसाला असं टोकायचं नसतं. तेव्हा ती म्हणते की तू असं काय ह्याचं काम करायला चाललीस म्हणून तू मला सांगत आहे की बाहेर जायला जाणाऱ्या माणसाला टोकायचं नसतं. नाही, तुझं काय काम चालले ते तरी सांग मला असं बोलत ती विचारत असते. आणि तेव्हा मात्र इकडे विमल म्हणते की मार्केटमध्ये भाजी आणायला चालले आता. यांना एवढा प्रॉब्लेम असतो की विमल चालले ना भाजी आणायला तर ह्या दोघी तिला विचारू लागतात मग सायली जात असते ना भाजा न्यायला, मग ती का नाही जाणार आहे. तेव्हा ती सांगते की त्या लॉड्रीला त्याचे कपडे काढत आहेत ना म्हणून त्या येणार नाहीयत असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळत की आता प्रिया किचनमध्ये जाते आणि अस्मिताला वॉचमन म्हणून बनवून ठेवलेलं असतं की तू लक्ष ठेव कोण आलं तर असं तिचं म्हणणं असतं. किचनमध्ये जाते, ते रॅपर्स डस्टबिनमध्ये टाकते. सगळ्या किचनमध्ये कचरा केलेला असतो आणि पुन्हा ती येते आणि म्हणू लागते चला झालं काम, आता पार्सलवाला यायला अजून 15 मिनिट बाकी आहेत, आपण इथेच बसून राहूया, त्याला ट्रॅक करूया आणि तो गेटवर आला की मग लक्षात येईल आपल्या, तोपर्यंत आपला पुढचा प्लॅन करून घेऊया, आता पुढचा टर्न तुझा आहे असं म्हणत आता प्रियाने इकडे अस्मिताला सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर त्या दोघीही आता पुढचा टर्न जो आहे त्याच्यासाठी सज्ज झालेल्या असतात. मग लगेचच आता बोलवलं जातं. अस्मिता सगळ्यांना बोलवायला सुरुवात करते. अस्मिता आणि प्रिया इतक्या निर्लज्ज दोघीजणी आहेत की त्यांना जराही लाज वाटत नाही आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही त्यांचं चाललेलं असतं त्यामध्ये त्या एन्जॉय करत असतात. इकडे अर्जुनने आता काही ज्वेलर्स आहेत त्यांना बोलावलेलं असतं आणि ते ऑफिसमध्ये आलेले असतात आणि त्याचबरोबर ते जे ज्वेलर्स आहेत त्यांना आता तो सोन्याचा तुकडा दिलेला असतो आणि विचारलं जात असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक्झॅक्ट सांगू शकेल का, म्हणजे हे नक्की काय आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो मला तर आय थिंक ते पेंडन आहे असं वाटत आहे. तेव्हा ते म्हणतात हो मलाही तेच वाटत आहे, ते पेंडन आहे असंच वाटत आहे असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर ते अर्जुनला म्हणत असतात की हे जे सोनं आहे ना ते आत्ताचं नाहीये, जी घटना आहे ना ती वेगळी आहे, हे सोनं आहे ना खूप जुनं आहे. अर्जुन म्हणतो की तुम्ही सांगू शकता का एक्झॅक्ट हे सोनं कोणाकडचं असू शकेल, नक्की काय असेल असं अर्जुन विचारत असतो. तेव्हा ते ज्वेलर्स आहे त्यांच्या बाजूने प्रयत्न करत असतात परंतु इकडे त्यांना काही लक्षात येत नसतं. नक्की ते ज्वेलर्स त्यांच्या लक्षात येत नाहीये की तो सोन्याचा तुकडा नक्की कशाचा आहे आणि त्याचबरोबर हे सगळं त्यांचं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे आपण याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काय घडत आहे ते सांगत असतात. त्यानंतर अर्जुन म्हणत असतो म्हणजे नक्की एक्झॅक्टली तुम्हाला काय म्हणायचं आहे, हे अर्जुनचं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर ते म्हणत असतात की हो बरोबर आहे तुमचं, पण एक्झॅक्टली आम्ही सांगू शकत नाहीये की हे काय आहे आणि मग त्याच्याबद्दलची डिटेल्स अजून आमच्याकडे नाहीत, पण ही जी घटना आहे ना ती खूप जुनी आहे आणि आता अशी घटना बनत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र अर्जुन त्यांच्याशी बोलत असतो, त्यांना सांगत असतो नक्की काय झालेलं आहे या सर्व गोष्टी.
बोलणं सुरू झालेलं असतं तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया अस्मिता आता तो डस्टबिन घेऊन येतात पूर्णाजी आणि प्रयत्क कल्पनाच्या समोर त्यांना म्हणू लागतात की बघितलं का या सायलीने ना उपवास मोडला हे सगळं असं खाल्लेल आहे बिस्कट चॉकलेट वगैरे सगळं तेव्हा कल्पना आणि पूर्णाजी सायलीकडे पाहू लागतात पूर्णाजीला तर आता भलताच राग आलेला असतो ती रागाने सायलीकडे पाहत असते तेव्हा सायली म्हणते की पूर्णाजी आई तुम्हाला खरंच असं वाटत का मी उपवास मोडला असेल त्यांच्या दोघींच्याही मनाला माहीत वाटत असतं की नाही सायली असा उपवास मोडणार नाही पण आता जे काही कांड झालेल आहे ते तर निष्करणं गरजेचं असतं म्हणून त्या दोघीही बोलत असतात आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अस्मिता जी आहे ती तोंड सोडूनच वागत असते कारण तिला ना खूपच माज आलेला असतो आणि तीच जे काही वागणं असतं ना ते अशा पद्धतीचे चालू असतं त्याचबरोबर इकडे पाहायला मिळत की सायली म्हणते ठीक आहे आता सायलीवरती आरोप तर झालेले आहेत जे आरोप झालेले आहेत त्या आरोपाला उत्तर देणं आपल्याला स्वतःला प्रूव्ह करणं हे तर गरजेचं आहे कारण घरातल्यांच्या